अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. देशामध्ये विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले, पेटे गेले, पाले गेले. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाले, पहिल्यांदाच मला हे मी अनुभवतोय की एवढा मोठा अपघात झाले. त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष सीएम साहेबजी आपले फडणवीस त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा कोसळलं होतं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले होते. माझ्या व्यक्तीवर सुद्धा असे काही प्रसंग झाले. परंतु पूर्णपणे जे आहेत व्यवस्थित बाहेर. आणि आज आम्ही पाहतो आहोत, मी स्वतः तिथे तर आम्ही सगळे गेलोच होतो, पण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळेच ना की हे विमान इकडे आलं कसं काय. आणि दुसऱ्या दिवशी मी वर्तमानपत्र वाचत असताना सगळे धावत आला ना, म्हणे दादरच्या विमानाला अपघात झाला. म्हणजे झाला कुठे ते म्हणे त्यांना इस्पितळात नेलेलं आहे, जखमी झाले. आवडतो म्हटलं चला निघायचं. तितके तो परत आला सांगतो दादा की विश्वासच बसत नाही. आता आमच्या अनेक सहकारी आहेत मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. अजूनही तिथे गेल्यानंतर असं वाटतं की दादा इथे असतील, तिथे असतील. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. देशामध्ये विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले, पेटे गेले, पाले गेले. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाले, पहिल्यांदाच मला हे मी अनुभवतोय की एवढा मोठा अपघात झाले. त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष सीएम साहेबजी आपले फडणवीस त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा कोसळलं होतं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले होते. माझ्या व्यक्तीवर सुद्धा असे काही प्रसंग झाले. परंतु पूर्णपणे जे आहेत व्यवस्थित बाहेर. आणि आज आम्ही पाहतो आहोत, मी स्वतः तिथे तर आम्ही सगळे गेलोच होतो, पण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळेच ना की हे विमान इकडे आलं कसं काय. टेबल टॉप आहे आणि खाली जवळजवळ 50, 60, 70 फूट खाली. नंतर जेव्हा मी परत आम्ही 5:30 वगैरे भेटलो तर त्याच्यावरती एक काय म्हणतात म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं. आणि त्याच्यामुळे ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे त्याचा नव्हतं होत आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण मी काही शिया बोलतो. तेव्हा कुठेतरी काहीतरी गडबड झाली इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखी काय असू शकतं. आपण तर ठीक आहे, चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल. पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय येते जाणार. दादांचं जर जीवन जर पाहिलं, असे काही आयुष्य असतात ते आयुष्यभर फक्त त्रास भोगावा लागतो. त्यांच्या लहानपणीच वडिलांचं छत्र आणि पवार साहेबांच्या देखरेखीखाली ते मोठे झाले. आपण म्हणतो ना त्यांचं अचूक वेळी येणं, काम करणं, अनेक गोष्टींचा ठेवा जो आहे हा निश्चितच पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आला.
कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करावं, लोकांचं काम कसं करावं, कसं बोलावं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतरांचे प्रश्न असतील. अहो खो खो, कबड्डी, अमुक तमुक सगळ्या ठिकाणी दादांचं जे आहे काम व्यवस्थित होतं. दरारा होताच. एखाद्या ऑफिस कसं सांगितलं ऑफिसरला तर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती. सकाळच दरारा सकाळपासून काम करणं ते आमच्यासारख्यांना शक्य नाही. फार पूर्वी कदाचित करत असो. 6 वाजता आणि 7 वाजता मीटिंगला सकाळी किती अडचणीचं. पण दादा हजर आहेत. लहान लहान गोष्टी, साफ स्वच्छता, हे पुस्तक असं म्हणजे असंच टेबलवर पाहिजे, थोडं सुद्धा वाकडं नको. एखादा कचरा पडला स्वतःच उचलणार. स्वच्छता एवढ्या सगळ्या गोष्टीला बारकाईने काम करणार. एक त्यात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या दादापासून शिकता येतील. तसं मी 91 मध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात होतो, महसूल मंत्री. आणि मला 2 वर्षानंतर पवार साहेब आले 93ला. मी हाऊसिंग मिनिस्टर झालो त्यावेळेला अशोक चव्हाण आणि दादा मंत्रिमंडळात आले. तेव्हापासून आम्ही एकत्रित काम करतो. पक्ष, मग तो काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक अडचणीतून गेले, परंतु आम्ही परत गंभीरपणे एकमेकाला धीर आम्ही उभे राहिले, मागे नाही. मध्यंतरी असेच काही प्रश्न निर्माण झाले आणि मला असं वाटलं की शासनाची भूमिका जी आहे ही नरमायची आहे, ती बरोबर नाही, काहीतरी बोललं पाहिजे. मी सरळ दादाच्या घरी राजीनामा पाठवून दिला. शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री आणि मी निघालो माझ्या एका मीटिंग. दादा ताबडतोब शिंदेकडे गेले मुख्यमंत्री आणि तिथून फोन की आपण पुढे शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करतो. तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये तुमचे विचार मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही ते मांडा, पण राजीनाम्याची गोष्ट कशाला करा. राजीनाम्याबद्दल अजिबात बोलायचं नाही दोघांनी. आणि मगाशी त्यांनी जे सांगितलं आमच्या सरकाराने तेच होतं की ठीक आहे आम्ही BJP बरोबर येतो, पण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे माणसं आहोत. आणि शेवटपर्यंत जे आहे कुठेही ट्रॅक चुकला नाही. ज्या ज्या वेळेला प्रसंग उभे राहिले मंत्रिमंडळात, राजकारणात, त्यावेळेला फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आता या दादांबद्दल किती बोलावं हे तुम्हाला कल्पना आहे की एक वेळा फक्त 36 कोटी रुपये वार्षिक प्लॅन होता आपला. हे दादा जे आहेत ना ते ज्या वेळेला आले पुण्यापेक्षा मोठा झाला. नाशिकवर त्यांचं प्रेम होतं, नाशिकच्या कार्यकर्त्यांवर त्यांचं प्रेम होतं, अनेक गोष्टी व्यर्थ. पण ते गेल्यानंतरच्या ज्या आहेत त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर कधी कधी मनाला दुःख देणार आहे. आम्हाला जे योग्य वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही ते केलं. सगळ्यांनी एकत्रित बसून आम्ही पुण्याच्या काहींना विचारण्यात आलं, त्यांच्याच आमच्या घरी गेलो, त्यांच्या घरी गेलो आम्ही. त्यांची मुलं, त्यांची संमती घेतल्यानंतर चौथ्या दिवशी जो आहे एक मताने आमच्या पुढे दुसरं कुठलंही नाव नव्हतं. फक्त CLP म्हणजे सगळ्या आमदारांचं एकमत पाहिजे होतं, ते एकमत झालंच होतं. मुख्यमंत्र्यांना सांगायला का राज्यपाल तिथे अंबाला, तिथून मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलेलं होतं. आणि अशा वेळेला जे आहे आम्ही निर्णय पार्टीचा झाला. सुनेत्रा त्यांचं त्या ठिकाणी आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही लवकर झाला का उशीर झाला त्यापेक्षा
आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही ते सांगा, त्याला कोणाचा विरोध आहे? पण मग बाकीची आणखी चर्चा, आणि त्या तुम्ही चर्चा करता त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही का की आपण लवकर करतो या चर्चा? माझ्या सगळ्या जे काही चर्चा करताय सगळे सामाजिक राजकीय नेते आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण कारण नसताना जे आहे, ठीक आहे अजून वेळ आहे ना चर्चा करायला, खूप वेळ. पक्षाचे जे आहे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई बसलेले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली होतील ना चर्चा. पण म्हणून आताच टीका टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही. आणि आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो, दादांच्याच मार्गाने जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही कुठे जरी असलो तरी दादांनी जे लाईन आम्हाला दाखवून दिलेली आहे, जो मार्ग आम्हाला दाखवून दिलेला आहे, तो मार्ग आम्ही सोडणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादी एवढी मोठी व्यक्ती, तर म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असते, वसंतराव नाईक असते, मुंडे साहेब असते, अशी अनेक मंडळी आहेत. स्वतः पवार साहेबांनी कितीतरी चांगलं काम केलं. अगदी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसणारे ते दादा, प्रत्येकाच्या कामाची शैली वेगळी असेल, पण प्रत्येकाने आपल्या कामाचा ठसा जो आहे त्या राज्यावर उमटवलेला आहे. दादांचा सुद्धा ठसा हा एक वसंतदादा होते, आता हे दुसरे अजित दादा कायम तुमच्या आमच्या मरणात राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यांची उणीव भरून काढणं केवळ अशक्य आहे, परंतु तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या मनातला जो विकास होता, शेतकऱ्यांपासून तर साधा गोरगरिबांपर्यंत, त्या विकासाचे निर्णय घेऊन त्यावर काम करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. आणि तो प्रयत्न आपण जर केला तर हीच खरी दादांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. आणि माझी खात्री आहे की आपण सगळे दादांना हृदयात ठेवून आपलं काम तर थांबताना शोभस गवान आपलं काम करायलाच पाहिजे. दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न जे आहे आपण निश्चित पूर्ण करू. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, राज्यमंत्री मंडळाच्या वतीने सुद्धा दादांना इथे श्रद्धांजली अर्पण करतो. माझी विनंती राहील सगळ्यांना की ज्यांना म्हणून, कारण सूर्यास्ताच्या आतमध्ये आपल्याला तिकडे जायला पाहिजे रामकुंडावर, तर ज्यांना पुष्पांजली अर्पण करायचे त्यांनी या बाजूने यावं, पुष्पांजली अर्पण करून आणि असं जावं. आणि म्हणजे लवकर सगळं काही काम होईल. 1 महिन्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी जे आहे आपण श्रद्धांजलीसाठी